जरांगेंचं मी तुम्हाला नेहमी म्हणतोय की हा आरक्षणाचा लढा नाहीये, हा मराठा बांधवांच्या शिक्षण नोकऱ्याची कळवळ जी दाखवली जाते मीडियाद्वारे, हे तसं नाहीये. जरांगेंनी मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली, हा राजकीय अजेंडा असल्याची. हा राजकीय अजेंडा कसा, तर ते म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे. देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल, पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत, तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत. हे मी जबाबदारीने सांगतोय. मी माझ्या पदरचं काही सांगणार नाही, मला पॉलिटिकल बोलायचंही नाही. पण जरांगे नावाच्या या चेहऱ्या आडून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत, सरकार बदलण्याचा प्रयत्न करतायत. आणि आरक्षण हा विषय नाहीये. माझ्या मराठा बांधवांना, तरुणांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, जरांगेंची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. कारण ओबीसीचं आरक्षण शासनकर्त्या जमातीपासून, राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण मिळण्यासाठी ओबीसीचं आरक्षण आहे. आणि ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लांडगे जर या ओबीसीच्या कळपामध्ये घुसले तर या मेंढरांचं काय होईल याची कल्पना इथल्या आमदार, खासदार शरदचंद्रजी पवार, अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथरावजी शिंदे, काँग्रेसचे नेते, तो नांदेडचा एक खासदार आहे रवींद्र चव्हाण, त्याने लेटर हेडवरती पाठिंबा दिलाय जरांगे पाटलांना. जरांगे पाटलांना तुम्ही पाठिंबा देताय, ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर करा. म्हणजे ओबीसीचं आरक्षण तुम्हाला संपवायचंय का? तुमच्या स्पर्धेमध्ये इथला ओबीसी टिकेल का? हे सगळे प्रश्न आहेत. बेकायदा मागणी, बेकायदा आंदोलन. मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे, कायद्यासमोर सगळे समान. लक्ष्मण हाके गेवराईत गेला, कुठल्याही प्रतिबंधाचा अध्यादेश नसताना, तर लक्ष्मण हाकेला नोटीस, एफआयआर. जरांगेनं मात्र रेड कार्पेट. खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल होताना सुद्धा सामाजिक दुजाभाव या महाराष्ट्रात होतोय. तुम्ही म्हणताय अजित पवारांचे आमदार खासदार यामध्ये सहभागी आहेत. अजित पवार तर सत्तेत आहे, त्यांची स्वतः सत्ता आहे, ते कशाला सत्ता उलथवायला कारणीभूत असतील, ते कशाला प्रयत्न करतील? तुम्हाला काय वाटतं? हाच विजयसिंह पंडितांना प्रश्न विचारावा, हाच प्रश्न रमेश सोळंकींना विचारावा. जे जरांगेनं इथपर्यंत येण्यासाठी गाड्या, फुले, रसद पुरवली, ती कोणी पुरवली? आणि जाहीररित्या पुरवली. प्रेस येऊन सांगितलंय होय आम्ही आंदोलनात सहभागी आहोत म्हणून. नाही प्रॉब्लेम प्रश्न असा आहे ना, एक मिनिट, लाखोंच्या संख्येने मराठे जमले आणि राष्ट्रवादीने सपोर्ट केला म्हणून तुम्ही तुमच्या पोटात जळतंय का असं विचारलं जातं. मी राष्ट्रवादीचं बोलतच नाही, मी बंडू जाधवचं पण नाव घेतोय ना, मी रवींद्र चव्हाणचं पण नाव घेतोय ना, मी बजरंग सोनवणेचं पण नाव घेतोय. नेमकी कोणी रसद पुरवली? रसद ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एकमेव कार्यक्रम सर्व पक्षीय. रसद कोणी पुरवली? मी नावं घेतोय ना, अजून कोणाची नावं घेऊ? तुम्ही अजित पवारांचे आमदार याच्यामध्ये अजित पवारांचे आमदार सहभागी आहेत. मग अजित पवारांना माहित आहे का हे? ते स्वतः कशाला जाहीररित्या तुमच्या वाहिन्यांद्वारे मुलाखतीत त्यांनी सांगितले ना. तुम्हाला फुटेज नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडे. ओबीसीचे आमदार विरोध अरे ओबीसीचे तर त्यांना प्रश्न विचारला, मी कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर बसलो ना. पण ते त्यांचे आमदार जर सपोर्ट करत असतील तुमच्याकडनं केला पाहिजे. मी पण तुमच्या या मागणीशी मी सहमत आहे ना. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना. यापूर्वी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही आंदोलनाने उत्तर दिलं होतं, पुन्हा एकदा जरांगे पाटलांचं आंदोलन चालू झालंय, तुमचं काय आता भूमिका? अरे 5-10% लोक जर एखाद्या झुंडीच्या द्वारे जर मुंबईला येत असतील, आम्ही तर 50% आहोत गावगाड्या म्हणायचे. हो थांबा 2 मिनिट, आम्ही काय राज्यकर्ती जमात आहोत? आम्हाला आमदार खासदारांचा सपोर्ट आहे. अरे 50% ओबीसी जर एकत्रित झाला काय होईल तुमचं? निश्चित मला या गोष्टीची जाणीव आहे की शोषित, वंचित, भटक्या मुक्त जाती जमाती, बलुते, आलुते यांच्यामध्ये एकीकरण खूप अवघड आहे. म्हणून तुम्ही त्यांचं आरक्षण संपवायला चाललाय. म्हणजे आम्ही बोलायला लागलो की आमच्या शब्दाला वाईच नाही.
आणि कोण झुंडीद्वारे तिथे येत आहे, बेकायदा मागणी करतंय. या बेकायदा मागणी करणाऱ्या लोकांना माझं सांगणं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी नेहमी सांगितलंय, एकनाथराव शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलंय की आम्ही 10% एससीबीसीचं आरक्षण दिलंय. ओबीसीच्या कट ऑफ पेक्षा एससीबीसीचा कट ऑफ कमी असताना ओबीसी मधून आरक्षण का पाहिजे? म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एक कलमी आणि एकमेव कार्यक्रम आहे. तुम्ही अजित पवारांचे आमदार, दुसरीकडे अजित पवार यावर काहीच बोलत नाही गेले काही दिवस. मला एक सांगा, ज्या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये डेप्युटी सीएम पदावरती मांडीला मांडी लावून बसणारे अजितदादा पवार, ज्या दिवशी जरांगेकडून मुख्यमंत्र्यांची आईमाई काढली गेली, खरं तर हा प्रश्न अजितदादा पवारांना सहमत आहे तुम्ही याच्याशी? अजितदादा पवार या गोष्टीशी सहमत आहेत? तुम्ही कायद्याचं बोला,